हॅलो चेक चेक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. मैदानाच्या आतमध्ये रंगते दोन बलाढ्य संघ, दोन आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी संपूर्ण भारतभर जाऊन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवलंय. ते दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जर आपण पाहिलं तर प्रथमेश पवार, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजित मोहिते गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 1 राज विचारे. आणि राज विचारे याच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलंय. जर राज विचारे यांनी या मॅच मध्ये प्रथमेश पवार यांची विकेट पटकावली तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल अभिषेक सनस यांच्याकडून. भूषण शिंदे यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलंय. लगातार 3 बॉलवर 3 षटकार जर त्यांनी ठोकले तर बीटी कंपनीज यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, अक्षय तावडे यांच्याकडून विशेष पारितोषिक दिलं जाईल. मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध. पहिला बॉल प्रथमेश नाना पवार इन ऍक्शन. पहिलाच बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. वन बाउन्स बॉल निघून गेला सीमारेषा पार. आलाय चौकार. एक्स्ट्रा प्लेयर पाठवा विनंती असेल. यस, दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर आता मात्र आलेले आहेत समालोचन कक्षामध्ये. मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. शतकवीर कालच्या रजनीमध्ये याच खेळाडूने शतक ठोकलं होतं. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवर चौकार. नाना हो, यावेळेला फटका फसलाय. झेल सुटलाय आणि हा बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. ही सुवर्ण संधी गमावली आहे. प्रथमेश पवारची विकेट प्रथमेशला मिळाले जीवदान. श्याम सोलंकी प्रयत्न चांगला केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय राज विचारेचा हा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. आणि तदनंतर मात्र श्याम सोलंकीने केलेले प्रयत्नांना मात्र दाद द्यावीच लागेल. त्याच्याकडून चूक झाली आणि बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. अगदी दीपेशजी गोपाळ स्वतः संघ मालक त्याच दिशेने आपण पाहतोय. हा बॉल ट्रॅव्हल झालाय. आलाय चौकार. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या आता 8. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे चौकार पाहायला मिळत आहेत. कानमंत्र दिला जाईल नवनाथ गाडवे यांच्याकडून गोलंदाज राज विचारेला. प्रथमेश नाना पवारची बॅट बोलते. या मॅच मध्ये देखील 2 चौकार त्याने ठोकलेत बॅक टू बॅक. ओ, यावेळेला बैठक शॉट. फटका फसलाय. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय. 2 चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक. तिसरा बॉल आता मात्र निर्धाव आलाय. चांगली स्टारकास्ट पाहायला मिळते. टीम यावेळेला स्लोअर वन पिक केलाय. गतीमध्ये परिवर्तन. त्या बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. प्रथमेश पवारने आलाय षटकार त्याच्याच बॅट मधून. वेटेड अँड मसल्ड. हा आलाय षटकार. वेट केला आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे प्रथमेश पवारने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र प्रथमेश पवारने ठोकलाय षटकार. मुक्ताई स्पार्टन काय संघ बांधणी केली आहे. सुशांत गुरव, प्रथमेश पवार, सुदेश सकपाळ, प्रतीक सावंत, प्रथमेश मसूरकर, भूषण शिंदे, रोहित पोळ, अनिकेत वर्मा, निलेश दारवटकर, दुष्यंत पाटील, अजय नायडू, संतोष कांबळे, अजय सरोज, पूर्वेश केरडे आणि तदनंतर मात्र अहमद. अशी ही संघ बांधणी पाहायला मिळते. 15चा हा स्क्वॉड आपण पाहतोय. टीम मुक्ताई स्पार्टन या संघाकडून. चांगली मॅच रंगेल मैदानाच्या आतमध्ये. राज विचारे ओ, यावेळेला चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. बॉल हाताळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव टीमच्या आतमध्ये ऍड होईल. रिव्ह्यू मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करत असलेल्या संघाने आता मात्र रिव्ह्यू घेतलाय. व्हाईटची पडताळणी केली जाईल सर सुबोध गडसे यांच्या माध्यमातून. संपूर्ण संघांमध्ये आपण पाहतोय 15चा स्क्वॉड आपण पाहतोय. प्रत्येक प्लेयरला मात्र संधी दिली जाईल. आपण याची नोंद घ्या. संघ मालक कर्णधार आपण याची नोंद घ्यायची. आयकॉन खेळाडू आपण याची नोंद घ्या. हा विशेष नियम आहे. आणि यस, इट्स व्हाईट बॉल. रिव्ह्यू देखील गमावलाय. आपण याची नोंद घ्या. टीम 1-11 रिव्ह्यू गमावलेला आहे.
वाईट बॉल पंच घोषित करतात. अतिरिक्त धाव आली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 15-15. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. यावेळेला आता पुन्हा एकदा प्रयत्न पडलाय आणि तोपर्यंत बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. श्याम आता आपण पाहिलं तर पुन्हा एकदा प्रयत्न करत होता, त्याच्याकडून पुन्हा एकदा चूक झाली आहे. तोपर्यंत बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 19. चांगला प्रयत्न केला होता. 19 धावा धाव फलकावरती झाल्यात. प्रथमेश पवार आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अजित मोहिते एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये दोन आयकॉन खेळाडू. हो, यावेळेला सोडून दिलाय बॉल प्रथमेश यांनी. आणखीन एक आता मात्र वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. सर नाशिर शेख आपण पाहतोय स्ट्रेट अंपायर, त्यांच्या समवेत सर सूर्यकांतजी अडाव. थर्ड अंपायर आपण पाहतोय या संपूर्ण मॅच मध्ये सर सुबोध गडसे. राज विचारे एक युवा टॅलेंटेड गोलंदाज प्रथमेशच्या समोर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र रन मिळणार नाहीये. हा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच पहिल्या ओव्हरच्या आता समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 20 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात टीम मुक्ता स्पॅटन्स या संघाकडून पाहायला मिळते. त्यांच्या विरुद्ध टीम 11 स्वतः नवनाथ गाडवे, अजित मोहिते, प्रथमेश साळवी, संकेत देवरुखकर, श्याम सोलंकी, आदित्य दळवी, समर शेख, तनय भिंगारडे, विनीत कालिंगन, धनंजय विवारे, संदेश सावंत, राज विचारे, रिजवान खान आणि रितेश सिंग अशी 15 खेळाडू आपण पाहतोय टीम 11 या संघाच्या ताफ्यामध्ये. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. हा महासंग्राम जिंकणार कोणत्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. ओव्हर नंबर 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश साळवी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. समोर जर आपण पाहिले तर भूषण शिंदे, बीटी कंपनीज म्हणजेच अक्षय तावडे यांच्याकडून एक विशेष पारितोषिक आले. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार जर भूषण यांनी ठोकले तर 1000 रुपयाचा पुरस्कार या भूषण यांना दिला जाईल. पहिला बॉल गोलंदाजीसाठी प्रथमेश साळवी. ओव्हर नंबर 2चा खेळ. हो, पहिला बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक नवनाथ. ओहो, क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले पहा. धावा अडवल्या आहेत ते करणं गरजेचं आहे. स्वतः संघ मालकच मैदानामध्ये उतरलेत नवनाथ गाडवे आणि बडू डचकी काय त्यांच्या माध्यमातून हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 21. चांगली स्टार कास्ट दोन्ही संघांमध्ये मोठे खेळाडू पाहायला मिळत आहेत. इन ऍक्शन ही मॅच चांगली रंगेल. प्रेक्षकांना देखील आतुरता होती ही मॅच केव्हा रंगणार. ती मॅच तुमच्या भेटीला आली आहे. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांना देखील या क्रिकेटचा या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळेल. यावेळेला बैठक क्लासिकल अंदाजामध्ये बॉलला पाठवले. 1 बाउंस सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार प्रथमेश पवार यांच्या बॅटमधून. 4 चौकार. बैठक शॉट, फेवरेट शॉट. आणि याच शॉट साठी आपण पाहिलं तर आता मात्र ओव्हरस्टेपिंग साठी रिव्ह्यू घेतला जातोय. मॅच ऑफिशियल्स ओव्हरस्टेपिंग साठी आपण पाहिलं तर आता मात्र त्याची पडताळणी केली जाते पंचांच्या माध्यमातून. प्रथमेश साळवी गोलंदाजीसाठी अजित मोहिते कानमंत्र देत असताना पाहायला मिळते प्रथमेशला आणि आता मात्र त्याची पडताळणी केली जाते सर सुबोध गडसे यांच्या माध्यमातून. ही मॅच चांगली रंगेल. अगदी 4 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम. काही वेळापूर्वीच आपण पाहिलं तर सर विपुलदादा पंडुलकर यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले होतं. प्रोलिंग स्पोर्टचे सर्वेसर्वा त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आयोजन समितीला, या सर्वच खेळाडूंना. आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय. यस, इट्स नो बॉल. नो बॉल पंच घोषित करतायत. म्हणजेच पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिट ऑन. प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला. फ्री हिटचा बॉल, हा टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण. त्या बॉलला फेकून दिले सीमारेषा पलीकडे. प्रथमेश पवारची पॉवर. आलाय षटकार. अनिकेत वर्मा आपल्या प्रथमेश पवार नानाला मात्र प्रोत्साहन देत असताना पाहायला मिळते डगआउट मध्ये.
आणि ते करणं गरजेचं आहे. त्यांना देखील ठाऊक आहे, कारण हाच हुक मी एका मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्याच बॅटमधून धावा येत आहेत. क्रिकेटचा महासंग्राम शिवसेना प्रमुख चषक आपण पाहतोय. 32 धावा धावफलकावरती झाल्यात. 1.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 8 बॉलमध्ये 28 धावांवरती बॅटिंग करतोय प्रथमेश पवार. आणखीन एक बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा आलाय. प्रथमेश पवार यांच्या बॅटमधून षटकार. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे षटकार पाहायला मिळालेत. षटकारांचा पाऊस पाडला जाईल या मॅच मध्ये, कारण दोन्ही संघ आपण पाहतोय तोडीस तोड आहेत. आणि विशेष बाब म्हणजे आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेतील हा एकमेव खेळाडू ठरलाय ज्या खेळाडूने आतापर्यंत तब्बल 150 म्हणजे 150 धावा पूर्ण केल्या आहेत. नाव आहे प्रथमेश पवार. नाना कालच्या रजनीमध्ये सेंचुरी ठोकली. या मॅच मध्ये बॅटिंग करतोय. वैयक्तिक 9 बॉलमध्ये 34 धावांवर. हो, यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय आणि आता मात्र स्वतःवर नाराज आहेत. 38 धावा धावफलकावरती. 1.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2 चेंडू शिल्लक. प्रथमेश पवार 100 धावा ठोकल्या कालच्या रजनीमध्ये. 152 धावा आतापर्यंत त्याने केल्यात या संपूर्ण स्पर्धेमधील. प्रथमेश नाना पवार 3 इनिंग मध्ये 152 धावा. दुसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय महेश शेनवणकर. तब्बल 55 धावा त्याने आतापर्यंत ठोकल्यात. आणि तदनंतर मात्र तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय आदित्य दळवी. 11चा हुक मी एक्का ज्याने ठोकल्यात आतापर्यंत 83 धावा. स्वराज परबला आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावर ज्याने टोकल्यात आतापर्यंत 81. सूर्या नायडूला आपण पाहतोय 2 इनिंग मध्येच 78 धावा त्याने केल्यात. अजित मोहिते आपण पाहतोय तदनंतर मात्र 2 इनिंग मध्ये 76 धावा त्याने बनवल्या. आणि तदनंतर मात्र मागील मॅचचा हिरो गौरांग पारसेकर. आणखीन एक षटकार आलाय प्रथमेश पवार यांच्या बॅटमधून. लगातार बार येतोय षटकार. प्रथमेश पवार इज ऑन फायर नाऊ. षटकारांचा पाऊस या षटकांमध्ये पाडत असताना पाहायला मिळालाय प्रथमेश पवार. धावा झाल्यात आता मात्र धावसंख्या 44. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती. 44 ऑन बोर्ड. फलंदाज 2 फलंदाज सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. भूषण आणि त्याच्या समवेत प्रथमेश पवार. आता ओव्हर नंबर 3 नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. रिजवान आलेत गोलंदाजीसाठी. नवीन गोलंदाज रिजवान. अगदी प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळेल. शॉट सिलेक्शन प्रॉपर आहे प्रथमेश पवार यांचं. पाहावतच राहावं असं वाटतंय ही बॅटिंग करत असताना. मात्र कालची रजनी या खेळाडूने गाजवली. आता मात्र नवीन गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळते रिजवान. डावखुरा गोलंदाज आणि त्यालाच आमंत्रित केलं गेलंय. काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय मात्र अजित मोहिते घेत असताना पाहायला मिळालेत. आणि म्हणूनच काय ओव्हर नंबर 3 रिजवान गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर पाठवून दिलं. पहिला बॉलला सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. रेलिंग वर जोर देऊ नका, प्रेक्षकांना विनंती आहे. रेलिंग वर जोर देऊ नका, विनंती असेल. अपघात होण्याची शक्यता आहे, आपण याची नोंद घ्या, विनंती आहे प्रेक्षकांना. हा आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय भूषणसाठी हा बॉल बरोबर ओळखलाय बॉलला आणि पाठवलंय बॉलला सीमारेषा पलीकडे. भूषणने त्याच्याच बॅटमधून हा चौकार. आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 48. लगातार 3 षटकार जर भूषण यांच्या बॅटमधून आले तर बीटी कंपनीज म्हणजेच अक्षय तावडे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार फलंदाज भूषण यांना दिला जाईल. आता मात्र हा चौकार आलाय. पहिलाच बॉल खेळत असताना पहिला बॉल चौकार. ओव्हर नंबर 3 मधील 48 धावा धावफलकावरती मुक्ताई स्पार्टन्स. पुढचा बॉल चांगला आहे. बॉल पिचिंग झाल्यानंतर खाली राहिलाय, बरोबर गेलाय. यष्टीरक्षक अजित मोहिते यांच्या हातामध्ये हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 2.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 48 धावा धावफलकावरती. 48 ऑन बोर्ड. प्रथमेश पवार 12 बॉलमध्ये 40 धावांवर बॅटिंग करतोय. त्याला साथ देतोय भूषण. 3 बॉलमध्ये वैयक्तिक 5 धावांवर तो फलंदाजी करतोय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला
हा बॉल सोडून दिलाय. यष्टी रक्षक अजित कडून थोडीशी चूक झाली आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर आता मात्र ही धाव पूर्ण केली आहे. वाईट बॉल देखील पंच घोषित करतायत आणि या वाईट बॉलच्या मदतीने आपण आता पाहिलं तर 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 50. धावा धाव फलकावरती झालेत. 50 ऑन बोर्ड. रिजवानचा पुढचा बॉल स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश पवार. हो, नाना यांच्या बॅट मधून उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सुटलाय. झेल सुटलाय. प्रथमेश साळवीकडून पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता हा प्रयत्न चांगला केला होता. झेल त्याच्याकडून निसटला आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर टीम 11चे चाहते 11चे सपोर्टर्स मात्र नाराज आहेत, कारण प्रथमेश पवारचा हा झेल सुटलाय आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी हा झेल पकडायचा होता. ही कॅच महत्वाची होती या मॅच मध्ये आणि प्रथमेशचा झेल आता सुटला आणि कालच्या राजनीमध्ये आम्ही पाहिलंय. पहा आता चूक होणार नाहीये. आता चूक होणार नाहीये. प्रथमेश त्या ठिकाणी तैनात आणि तदनंतर मात्र सेलिब्रेशन रिजवानच्या माध्यमातून आणि विकेट आली आहे. प्रथमेश पवार आउट. बोर्ड 50 धावा धाव फलकावरती झाल्यात. गरजेचीच विकेट मी मगाशीच उल्लेख केला, कारण अजित मोहितेने काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला आणि तदनंतर मात्र तिसऱ्या ओव्हरसाठी रिजवानला आमंत्रित केलं आणि रिजवानने ते काम देखील करून दाखवले आणि प्रथमेश पवार मात्र माघारी परततात. टाइमचा कडकडट होईल डगआउट मध्ये टीम मुक्ताई स्पार्टनने सगळं करून, कारण सुरुवात चांगली करून दिली आपल्या संघाला. 13 बॉल मध्ये 40 धावा त्याने बनवल्या आणि तदनंतर मात्र माघारी परतले प्रथमेश पवार. नाना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम करिरोड सुशांत गुरव मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळते. 50 धावा धाव फलकावरती झाल्यात. 50 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम मुक्ताई स्पार्टन. मॅच चांगली रंगते. एका बाजूला आपण पाहतोय अजितला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रथमेश पवारला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत गुरव. रिजवान समोर आहे. पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल निर्धाव, तदनंतर मात्र आपण पाहिलं तर व्हाईट बॉल हाताळला, तदनंतर डॉट बॉल आणि आता मात्र विकेट आली आहे. आल्या पहिलाच बॉल. पहा, बघा, बघतच रहा. बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. षटकार. बॉल बाहेर गेला तरी त्याच अंदाजामध्ये मैदानावर तो थांबला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय फटका खेळलाय. अगदी गुडघ्यावर बसून गुडघा टेक सिक्सर देख. षटकार त्याच्याच बॅट मधून सिक्सर आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 56. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय वेगळ्या अँगलने. पहा, तिथेच थांबलाय तशाच अँगल मध्ये तोच फटका, तीच बॅट, तेच नाव सुशांत गुरव पाहायला मिळालाय. हा षटकार त्याच्याच बॅट मधून आणि आता मात्र धावा झाल्या धाव फलकावरती 56 ऑन बोर्ड. हे षटक महत्वाचं होतं टीम 11 या संघासाठी, कारण विकेट गरजेची होती. ती विकेट मात्र पटकावली आहे गोलंदाज रिजवानने. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत बॉल निघून गेलाय अलॉंग विथ द कार्पेट. आलाय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 60 या आकड्यावर. 60 ऑन बोर्ड. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 60. एक गडी बाद. नवीन गोलंदाज राज विचारे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 4. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 सरासरीने 60 धावा धाव फलकावरती झाल्यात मुक्ताई स्पार्टन्स. राज यांचा पहिला बॉल पिक केलाय. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन करत असताना मात्र या बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. भूषणने आलाय त्याच्या बॅटमधून षटकार.
षटकार आलाय. षटकार आलाय भूषण यांच्या बॅटमधून. लगातार 3 बॉलवर 3 षटकार जर आले भूषणच्या बॅटमधून तर अक्षय तावडे म्हणजेच बीटी कंपनीज यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार फलंदाज भूषण यांना दिला जाईल. पहिला तर ठोकलाय हा दुसरा बॉल. आता मात्र पंच वाईट बॉल घोषित करतील. अतिरिक्त धाव आली आहे, एक्स्ट्राची धाव. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती टीमची. आता मात्र 67 धावा धाव फलकावरती झाल्यात. धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल, ओहो क्या बात आहे, काय फटका खेळलाय भूषणने. बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे, आलाय षटकार भूषणच्या बॅट मधून. षटकारांचा पाऊस. लगातार 3 बॉलवर 3 षटकार जर ठोकले तर बीटी कंपनीज म्हणजेच अक्षय तावडे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. आतापर्यंत 2 ठोकलेत भूषणने. कानमंत्र देत असताना पाहायला मिळतोय अजित मोहिते गोलंदाज राजला, कारण धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय संघ मुक्ताई स्पायटन्स. 73 धावा धावफलकावरती झाल्यात. 73 ऑन बोर्ड. एक गडी माघारी परतलाय प्रथमेश पवार आणि तदनंतर मात्र सुशांत गुरव मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार. त्याच्या समवेत आपण पाहतोय भूषणला त्याने आतापर्यंत ठोकलेत या मॅच मध्ये तब्बल 2 षटकार आणि 1 चौकार. तिसरा येईल का पाहायचे. 3 ऑन रो. हो यावेळेला चांगला बॉल, आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर आता मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय, चांगला बॉल पाहायला मिळाला. राजच्या माध्यमातून हाताळलेला चेंडू. यष्टीरक्षक आपण पाहतोय संकेत देवरुकर यष्ट्यांच्या मागे. श्याम सोलंकी इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. आदित्य दळवी इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. चांगली स्टारकास्ट आहे टीम 11 या संघाकडे देखील. पुढचा बॉल पिक केलाय, बॉलला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. आलाय षटकार भूषणच्या बॅटमधून. आणि या षटकारांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 79. 79 धावा धाव फलकावरती झाल्यात. ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मुक्ताई स्पायटन 11 काळ चौकी आणि त्यांच्या विरुद्ध मुक्ताई स्पायटन, हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध. पहिल्या डावाचा खेळ मार्गस्थ आहे. चांगली मॅच. भूषणच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत. बॅटमधून धावा आल्या होत्या त्या म्हणजे प्रथमेश पवारच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 24 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय हा 4था ओव्हरचा खेळ. आणि आता मात्र हा बॉल देखील पुल करत असताना आदित्य दळवी धावतायत तोपर्यंत बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स. चौकार येताना पाहायला मिळते पुन्हा एकदा भूषण यांच्या बॅटमधून. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 83. 83 धाव फलकावरती झाल्यात. धाव फलकावरती झालेल्या आहेत. राज विचारे यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. आतापर्यंत तब्बल 43 धावा त्यांनी खर्च केल्यात. समोर आपण पाहतोय भूषण स्ट्रायकिंग एंडला बॅट मधून त्याच्या धावा आल्यात या मॅच मध्ये संघाला गरज असताना. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक. याही बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. येतोय SVPL ब्रँडेड षटकार. आणि ओव्हर नंबर जर आता आपण पाहिलं तर 4चा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर
4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 89 धावा धावफलकावरती झाल्यात आणि एक गडी माघारी परतलाय. आता मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा धावफलकावरती एक गडी माघारी परतलाय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत गुरव आणि त्याच्या समवेत भूषणला आपण पाहतोय. नवीन गोलंदाज स्वतः संघ मालक ओव्हर नंबर 5 नवनाथ गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतील. प्रोलिंग स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण येत्या काहीच काळामध्ये तुम्हाला नवनवीन स्पर्धा भेटीला येणार आहेत. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता. नवनाथ गाडवे गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 5 89 धावा धावफलकावरती झाल्यात आणि एक गडी माघारी परतलाय. पहिलाच बॉल समोर फटका, थुई नाचतोय मोर, बॉल चाललाय समोर, आलाय षटकार. सुशांत गुरव यांच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. अगदी सरळ रेषेमध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका. पहा, बघा, बघतच रहा. आणि हा षटकार पहिल्याच बॉलवर आसमानी टोला पाहायला मिळतोय सुशांत गुरवच्या बॅट मधून. यावेळेला सोडून दिलाय बॉल. पंच मात्र सर नासिर शेख सांगतायत हा येस इट्स अ वाईट बॉल आणि एक अतिरिक्त धाव आली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 96 ऑन बोर्ड. यावेळेला पहा, बघा, बघतच रहा. बॉल झालाय सीमारेषा पलीकडे, आलाय षटकार. आकाशात उडते गार, सुशांतच्या बॅटला हे दार, बॉल जाईल सीमारेषा पार, षटकार. षटकारांचा पाऊस. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार पाहायला मिळालेत. धावा झाल्या धावफलकावरती आता 102 102. पहिल्या बॉलवर षटकार, तदनंतर व्हाईट बॉल, तदनंतर पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळालाय. 102 लॉस ऑफ 1 विकेट. टीम मुक्ताई स्पार्टन रंग उधळायला सुरुवात केली आहे. आणखीन एक येईल का? पाहायचा आता फटका फसलाय. फिल्डर धावतोय. प्रथमेश अंतर कापत असताना काय झेल पकडलाय. व्हॉट अ कॅच. झेल त्याच्याकडूनच निसटला होता प्रथमेश पवारचा. आत्ता झेल पकडलाय तो म्हणजे सुशांत गुरव. आणि पहा, टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय प्रथमेश साळवीसाठी. काय झेल पकडलाय, केवढं मोठं अंतर त्याने कापलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उंची जास्त गाठली होती. तदनंतर मात्र धावला, पळाला प्रथमेश साळवी. पहिला चेंडू काढीन, तदनंतर मात्र हा झेल पकडल्यानंतर स्वतः मात्र पडला आणि तदनंतर मात्र काय झेल पकडला पहा. ऍक्शन रिप्ले अक्षरशः लोळला मातीमध्ये प्रथमेश साळवी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो वेगळ्या अँगलने ही क्षणचित्र टिपली गेली आहेत. पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये झेल मात्र सुटला नाहीये त्याच्या हातामधून. हीच खासियत राहिली या मॅच मध्ये. पहा, केवढा मोठा हा संघर्ष त्याने केलाय अंतर कापत असताना. आणि तदनंतर मात्र भूषणने देखील कौतुक केलं या फिल्डरचं. आता विकेट आली आहे. फलंदाज सुशांत माघारी परतले. धावा झाल्या धावफलकावरती आता मात्र 102 लॉस ऑफ 2 विकेट. चांगला प्रयत्न प्रथमेश साळवीने केला आणि म्हणूनच की काय सुशांत गुरवची आता मात्र विकेट आली आहे. त्याच्याकडून चुका झाल्या होत्या. चुका सुधारल्यानंतर मात्र हा अप्रतिम सुरेख झेल पाहायला मिळाला आणि विकेट. नवीन फलंदाज आपण पाहतो बॅटिंगसाठी येत असताना. नवीन बॅटर रोहित पोळ. आणि या झेलसाठी मात्र एसी इव्हेंटचे सर्व अविनाजी मिटबावकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रथमेश साळवी यांच्यासाठी. काय झेल पकडलाय, सुरेख झेल पाहायला मिळालाय. रोहित पोळ नवीन फलंदाज. रोहित पोळ आलेत. पहिला बॉल खेळत असताना क्षेत्ररक्षक ताईना झेल पकडलाय. विकेट आली आहे. रोहित माघारी परतलेत. पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा बॉल मात्र वाईड पाहायला मिळाला. तिसऱ्या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा षटकार आणि तदनंतर मात्र 2 बॉलवर 2 मोठ्या विकेट पटकावल्यात नवनाथ गाडवे यांनी. रोहित माघारी परतलाय. विकेट आली आहे. फलंदाज बाद.
आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत वर्मा आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना. अनिकेत वर्मा मॅन फ्रॉम लालबाग, हाच खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्याची वर्णी लागली टीम मुक्ताई स्पार्टन या संघाकडून. सातत्याने आपण पाहिलं तर खुल्या गटामधील स्पर्धा श्रीजय इलेव्हन या संघाकडून पाहायला मिळतो हा खेळाडू. तदनंतर मात्र या स्पर्धेमध्ये मुक्ताई स्पार्टन या संघाकडून बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय अनिकेत वर्मा. 102 धावा धावफलकावरती झालेत. 3 गडी माघारी परतलेत टीम मुक्ताई स्पार्टन. धावांचा डोंगर आतापर्यंत रचलाय या संघाने. पुढचा बॉल लो फुल टॉस पिक करत असताना उंची जास्त गाठली आहे. बॉलच्या खाली फिल्डर सोप्पा झेल आणि विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. वाघाचा दरारा कायमचा. नाव आहे नवनाथ गाडवे. आज विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे या खेळाडूने. हा संघ मालक नव्हेच तर हा खेळाडू नव्हेच तर हा कर्णधार आहे या संघाचा. आणि तोच आता मात्र धावून येतोय संघासाठी. विकेट हॅट्रिक पूर्ण नवनाथ गाडवे यांनी केली आहे या मॅच मध्ये. भूषण पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 102 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 4 गडी माघारी परतलेत. 5 बॉल मध्ये 13 धावा जरूर खर्च केल्या, पण 3 मोठ्या विकेट याच षटकामध्ये आल्या आहेत नवनाथ गाडवे यांच्या. शेवटचा बॉल 1 टू गो. अमय बिरमोळेने पहिली विकेट हॅट्रिक घेतली या संपूर्ण स्पर्धेतील. दुसरी विकेट हॅट्रिक घेतली ती म्हणजे नवनाथ गाडवे यांनी. हो, यावेळेला फटका खेळलाय. पुन्हा एकदा उंची जास्त आहे, लांबी कमी पडली आहे. आणखीन एक विकेट आली आहे. नवनाथ गाडवे ठरतायत हिरो या मॅच मध्ये. 4 विकेट्स पटकावल्यात. संघाला गरज असताना स्वतः संघ मालक धावून आला आपल्या संघासाठी आणि विकेट देखील आली आहे. म्हणजेच ओव्हर नंबर आता 5चा खेळ समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 102 आणि 5 गडी माघारी परतलेत. सुरुवात चांगली केली होती प्रथमेश पवारने. तदनंतर भूषणच्या बॅट मधून धावा आल्या. सुशांत गुरव मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून देखील धावा आली आणि तदनंतर मात्र विकेट हॅट्रिक आणि आता मात्र आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम मुक्ताई स्पार्टन या संघाकडून. प्रतीक सावंत. नेक्स्ट मॅच अयन स्टार्स आणि त्यांच्या विरुद्ध चिंतामणी 11. बरोबर ना. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. प्रथमेश साळवी याच खेळाडूने पकडलेला फुलातून झेल पाहायला मिळाला. तो आता मात्र गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल चेंडूला सन्मान दिलाय. रन मात्र मिळणार नाहीये. पहिला बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय आणि त्याने पकडलेला झेल आणि म्हणूनच की काय एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा अविनाजी बिडबावकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक प्रथमेश साळवी यांना दिलं जाईल. काय झेल पकडलाय या मॅच मध्ये प्रथमेश साळवीने. पहिला बॉल आता मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. दुसरा बॉल चांगला हाताळलाय. पंच मात्र वाईट बॉल घोषित करतील. अतिरिक्त धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 103. 103 ऑन बोर्ड. 5 गडी माघारी परतलेत. 103 धावा धावफलकावरती झालेत. उल्हास पॅकर, उल्हाजी गोवेकर यांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलंय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2 आपण पाहतोय. SVPL 2025 सीझन 2. आता पुढचा बॉल लो फुल टॉस पिक केलाय. क्षेत्ररक्षक राज प्रयत्न करतोय, तोपर्यंत बॉल निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 107. 107 धावा धावफलकावरती झाल्यात. एकशे 7 धावा धावफलकावरती टीम मुक्ताई स्पार्टन्स. चांगला बॉल पहिला हाताळला होता गोलंदाजाने. त्यानंतर मात्र व्हाईट बॉल आणि आता मात्र चौकार येताना पाहायला मिळतोय भूषणच्या बॅटमधून. वैयक्तिक तो खेळतोय 11 बॉल मध्ये 37 धावांवर.
हो, यावेळेला चांगला बॉल आहे, पुन्हा एकदा जाईल बॉल. यष्टीरक्षक अजित मोहिते यांच्या हातामध्ये हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये काय बॅटिंग केली होती अजित मोहिते यांनी. सगळ्याला गरज असताना मात्र बॅट मधून त्याच्या धावा आल्या, त्याला चांगली साथ दिली होती आदित्य दळवीने. या मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. संघ 11 प्रथमेश साळवी. पुढचा बॉल, यावेळेला फटका फसलाय. फिल्डर धावतोय, प्रयत्न करतोय आणि त्या फिल्डरने देखील झेल पकडलाय. सुरेख झेल. आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज भूषण मात्र माघारी परतताना पाहायला मिळतात. एकाच मॅच मध्ये हे 2 सुरेख झेल पाहायला मिळालेत आणि तदनंतर मात्र आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. चांगला झेल त्या फिल्डरने पकडला आणि बडूनच की काय विकेट आली आहे ती म्हणजे भूषणची. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उलटा झेल. सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं तर कौस्तुभ बहिरेने झेल पकडला. या मॅच मध्ये प्रथमेश साळवीने एक झेल आणि तदनंतर मात्र आणखीन एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. अशाच पद्धतीचा झेल पकडत असताना तने त्या ठिकाणी होते आणि तनेने पकडलेला झेल आणि बडूनच की काय विकेट आली आहे ती म्हणजे भूषणची. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुदेश सकपाळ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. .107 6 गडी माघारी परतले. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील. ज्यावेळेला लेटकट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 108. शेवटचा चेंडू शिल्लक. प्रथमेश साळवीला इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. आतापर्यंत त्याने 30 धावा खर्च केल्यात. एक झेल त्याने पकडलाय ना, तो मात्र अफलातून पाहायला मिळाला. हो, यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू आता मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. म्हणजे ओव्हर नंबर 6 चा खेळ आता समाप्त झालाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 108. जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 36 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 109 धावांची. पुढील मॅचचा आता मात्र टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार विनंती असेल आपण टॉस साठी या. टीम चिंतामण 11 आणि त्यांच्या विरुद्ध अयान स्टार्स. या दोन्ही कर्णधार दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी या. कल्पेश मोहिते यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल.
या मॅच बद्दल, कारण तुमचा परफॉर्मन्स थोडासा कमी राहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या मॅच मध्ये काय रणनीती आखली आणि काय अपेक्षा असतील तुझ्या खेळाडूंकडून? डू ऑर डाय मॅच असतील आमच्यासाठी दोन्ही, आणि जास्तीत जास्त स्कोअर बोर्डवरती लावण्याचा प्रयत्न करूया इनिंगमध्ये. आणि तुझ्या संघाविषयी काय सांगशील? आत्ता मात्र या मॅच मध्ये कशा पद्धतीने तुम्ही रणनीती आखली आहे? एक नवीन बॉलर ॲड करणार आहे आम्ही या मॅचमध्ये, आणि या मॅचमध्ये कंपल्सरी विनसाठीच जाणार. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर आता मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. टीम अयान स्टार्स या संघाने आता टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. रोशनजी पाताडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. ड्रायफ्रूट लवर आहात मंडळी? तुम्हाला सुद्धा आता आपल्या परिसरात म्हणजे लालबाग मार्केट येथून काजू फॅक्टरी आउटलेट मधून होलसेल प्राइस मध्ये तसेच सर्व ड्रायफ्रूट जसे की काजू, बदाम, पिस्ता, अंजीर स्वस्त आणि बेस्ट आणि फ्रेश क्वालिटी मध्ये खरेदी करता येतील. 300 रुपयापासून ते 3000 रुपये किलो पर्यंत वेगवेगळ्या गोष्टींची प्राइस रेंज आहे. तुम्हाला पण ओरिजिनल ड्रायफ्रूट होलसेल दरात खरेदी करायचे असतील ना, तर हे एक्झॅक्ट लोकेशन आहे. दुकान नंबर 19, रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, लालबाग मार्केट, मुंबई नंबर 13. तर आजच जा आणि व्हिजिट करा रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, लालबाग. ड्रायफ्रूट लवर आहात मंडळी? तुम्हाला सुद्धा आता आपल्या परिसरात म्हणजे लालबाग मार्केट येथून काजू फॅक्टरी आउटलेट मधून होलसेल प्राइस मध्ये तसेच सर्व ड्रायफ्रूट जसे की काजू, बदाम, पिस्ता, अंजीर स्वस्त आणि बेस्ट आणि फ्रेश क्वालिटी मध्ये खरेदी करता येतील. 300 रुपयापासून ते 3000 रुपये किलो पर्यंत वेगवेगळ्या गोष्टींची प्राइस रेंज आहे. तुम्हाला पण ओरिजिनल ड्रायफ्रूट होलसेल दरात खरेदी करायचे असतील ना, तर हे एक्झॅक्ट लोकेशन आहे. दुकान नंबर 19, रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, लालबाग मार्केट, मुंबई नंबर 13. तर आजच जा आणि व्हिजिट करा रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, लालबाग. ड्रायफ्रूट लवर आहात मंडळी? तुम्हाला सुद्धा आता आपल्या परिसरात म्हणजे लालबाग मार्केट येथून काजू फॅक्टरी आउटलेट मधून होलसेल प्राइस मध्ये तसेच सर्व ड्रायफ्रूट जसे की काजू, बदाम, पिस्ता, अंजीर स्वस्त आणि बेस्ट आणि फ्रेश क्वालिटी मध्ये खरेदी करता येतील. 300 रुपयापासून ते 3000 रुपये किलो पर्यंत वेगवेगळ्या गोष्टींची प्राइस रेंज आहे. तुम्हाला पण ओरिजिनल ड्रायफ्रूट होलसेल दरात खरेदी करायचे असतील ना, तर हे एक्झॅक्ट लोकेशन आहे. दुकान नंबर 19, रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, लालबाग मार्केट, मुंबई नंबर 13. तर आजच जा आणि व्हिजिट करा रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, लालबाग. ड्रायफ्रूट या खेळाडूंसाठी मात्र उपलब्ध करून दिलेला हा प्लॅटफॉर्म एक मोठा मंच या सर्व खेळाडूंसाठी. आणि या स्पर्धेदरम्यान मात्र आज दुसऱ्या रजनीकडे आता मात्र हळूहळू आपण वळणार आहोत. दुसऱ्या रजनीमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर पुढील सामना जसा टॉस मात्र झालेला आपण नुकताच पाहिलाय, अयान स्टार आणि चिंतामणी 11 चिंचपोकळी असा मात्र पुढील सामना आहे. टॉस जो आहे तो अयान स्टार या संघाने जिंकलाय. बघूया आता मात्र या मॅचचा सर्वप्रथम तर रिझल्ट काय येतोय हे आमचे सर्व दर्दी प्रेक्षक आपण बघताय. अगदी जिथे जागा मिळेल तिथे मात्र बसून मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी मला वाटतं मोबाईल ज्यांच्या हातामध्ये या स्पर्धेदरम्यान मात्र ड्रीम 11 आपली टीम सेट करतायत ड्रीम 11 वरती काही प्रेक्षक. काहींमध्ये मात्र चर्चा सुरू आहे की कशा पद्धतीने मात्र हा सामना पाहायला मिळेल. प्रत्येक खेळाडूचे चाहते आलेले आहेत. अजित मोहितेला पाहण्यासाठी कोणी आलंय, कोणी प्रथमेश पवारला पाहण्यासाठी आलंय. असे बरेच आयकॉन प्लेयर. आणि ही मॅच जी आहे ती एक बिग फाईट असणार आहे, कारण एका बाजूला आपण नवनाथजी गाढवे यांचा एक अनुभवी संघ आपण बघतोय, तर दुसऱ्या बाजूला मुक्ताईस पाटण, दीपेश गोपाळ यांची टीम. यशवंत गोरड यांचं मात्र खूप चांगलं संघ बांधणीचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. सोबत मात्र जयसिंगजी मकवाना असतील संघ व्यवस्थापक म्हणून. दीपेश गोपाळ यांच्या नेतृत्वाखाली मात्र खेळणारी टीम. अजित मोहिते ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर अजय सरोज, बच्चा. पहिलाच बॉल इनसाइड आउट, क्लासिकल फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अजित मोहितेच्या बॅटमधून येतोय ब्रँडेड षटकार. इरादा केलाय पक्का, बॉलवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. या वेळेला मात्र अप्रतिम टायमिंग आणि खूप चांगलं प्लेसमेंट बघायला मिळालं. खूप चांगलं एक्झिक्युशन. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अजित मोहितेने मात्र हा फटका सजवला. 6 धावा मिळवल्या आणि वैयक्तिक धावांचं सांघिक धावांचं खातं उघडलं गेलं. आदित्य दळवीकडे आपण जर लक्ष टाकलात मेगा स्क्रीनवरती तो आपल्याला दिसतोय. अगदी बॅटमॅन सुपरमॅन जसं मात्र ते मास्क लावायचे ना, तसा खेळाडू मात्र मैदानावरती डोळ्यावर हेल्मेट घालून मात्र बॅटिंग करतो. काही खेळाडूंचे लकी चार्म असतात बघा. आपण जर पाहिलं तर
यावेळेला मात्र खेळाडूच्या डोक्यावरून थोडक्यासाठी मात्र बचावलेत अजित मोहिते, परंतु 4 धावा मिळतील या बॉल सोबत. एक दर्जेदार चौकार आलाय. चौकारासोबत मात्र संघाची धावसंख्या 2 बॉल 10 धावा. अजित मोहिते आपण जर पाहिलं तर नेहमी त्याच्या डाव्या कमरेला रुमाल लावलेला आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी करत असताना, स्पर्धा खेळत असताना. मग आपली शिवडी विधानसभा प्रीमियर लीग नाही तर मोठमोठ्या स्पर्धांमधून सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने मात्र तो दिसतो. काही खेळाडूंची ती निशाणी आहे, काही खेळाडूंचं ते मात्र लकी चार्म आहे. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने पॉवर प्लेचा समाचार. बॉल जाईल 1 बाउंड सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय हा दर्जेदार चौकार. SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 सीझन 2 चा हा एक धमाकेदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळतेय. मोठा सामना असेल. दोन्ही टीमला या ठिकाणी मात्र शुभेच्छा आहेत या मॅच साठी. सलग मात्र 3 बॉल मैदानाच्या बाहेर पाठवलेत. तीन बॉल मध्ये 14 धावा जमवल्यात. 109 धावांचा पाठलाग करायचा असेल तर अशीच बॅटिंग गरजेची आहे एक 11 काळा चौकी संघाच्या फलंदाजांकडून. प्रत्येक बॉल तर चौकार षटकार येणं शक्य नाहीये, परंतु एका धावेवर सुद्धा लक्ष टाकावं लागेल. ज्या वेळेला मात्र चांगले बॉल हाताळले जातील त्या चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूला सीमारेषा दाखवा. क्रिकेटचं हे सूत्र मात्र वापरावं लागेल फलंदाजांना. तीन बॉल 14 धावा आल्यात. थोडस मात्र डिस्कशन होईल. प्रथमेश पवार थोडासा कान मंत्र देतील. कानात मात्र कुजबूज केली जाईल. अजित मोहितेला मात्र लवकरात लवकर आउट कसं करता येईल याच्याकडे मात्र लक्ष असेल प्रथमेश पवार आणि अजय सरोज. आपसात चर्चा झाली आहे. बघूया आता मात्र काय कानामध्ये कुजबूज केली गेली आहे प्रथमेश पवार यांच्या माध्यमातून. काहीतरी कानमंत्र दिला असावा. कसा बॉल हाताळायचा, कुठे फिल्डिंग सजवायची, कुठे खेळायला मजबूर करायचं याकडे मात्र लक्ष होतं. यावेळेला गॅप मध्ये फटका सजवला गेला. लॉंग विथ द कार्पेट. बॉल जातो मात्र डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतो आणखीन एक SVPL चौकार. प्लेइंग 11 मात्र आमच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती असेल. अयन स्टारची प्लेइंग 11 आमच्याकडे पोहोचलेली आहे. चिंतामणी 11 ला सुद्धा विनंती आहे. सोनू आपली सुद्धा प्लेइंग 11 आपण लवकरात लवकर आमच्याकडे पोहोच करा. अगदी गॅप मध्ये फटका सजवला होता. पॉइंट आणि गलीमध्ये असलेल्या फिल्डरच्या मधून मात्र जागा शोधून काढली अजित मोहितेने. आज मात्र क्लासिकल अंदाजाने बॅटिंग करताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशी प्रथमेश पवारला आपण पुस्तकी फटके खेळताना बघितलं. आपण क्रिकेटिंग शॉट्स त्यांनी खेळलेले पाहिले. आणि दुसऱ्या बाजूने मात्र आता अजित मोहिते. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना आहे. पाहूया काय घडणार, काय बिघडणार. 18 धावा आलेत 4 बॉल मध्ये. आपटलेला बॉल पुल केलाय. पॉवर प्लेची ओव्हर आहे. पाठीमागे कोणी नाहीये. वर्मा बॉलच्या पाठी धावतोय. दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर रोहित पोळही आहेत बॉल अडवण्यासाठी. डीप मिड विकेट पर्यंत बॉल पोहोचला, परंतु सीमारेषेच्या बाहेर जरी गेला नसला तरी 2 धावांचा यशस्वी प्रयत्न केला गेलाय तो अजित मोहिते आणि आदित्य दळवी यांच्यामध्ये. दुहेरी धाबेसोबत टीमच्या 20 धावा पूर्ण होतील आणि या सर्वच्या सर्व धावा अजितच्या बॅटमधून आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक असेल. पहिलं षटक. यावेळेला चिप केलाय. गॅप मध्ये निघून गेलाय बॉल. परत एकदा शॉर्ट थर्ड मॅन मधून पाठीमागे अलोंग विथ द कार्पेट. आणखीन एक 4 धावांचा फटका अजित मोहितेच्या बॅट मधून. गोलंदाजाला लागेल झटका. येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल काय घडलं या बॉलवर. खूप चांगल्या पद्धतीने चिप केलं. बॉलला खोदून काढलं. बॉलच्या गतीचा वापर करत मात्र दिशा दाखवली गेली. अगदी बॉलच्या मेरिट वरती खेळलेला हा फटका सरळ जातोय तो मात्र MB स्पोर्ट्सच्या बॅनरला सलामी देण्यासाठी. थर्डमॅन सीमारेषा पार. अगदी थोडासा धुरळा सुद्धा उडाला. थोडीशी माती सुद्धा त्या ठिकाणी उडाली. क्षेत्ररक्षक थोडेसे लांब राहिले या बॉल पासून. पूर्वेश खेराडे त्या ठिकाणी मात्र बॉलला अडवण्यासाठी फिल्डर म्हणून होते. सर्वेश क्रिएशन MB स्पोर्ट्सचा जो बॅनर समोर आपल्याला दिसतोय त्याच्या दिशेने मात्र हा बॉल गेलाय. आणि आणखीन 4 धावा या शेवटच्या बॉलवर. 1 ओव्हरची समाप्ती आणि 1 ओव्हर नंतर बिनगडी बाद 24 धावा स्कोर कार्ड वरती आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. 109 धावांचं लक्ष. पूर्वेश खेराडे पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्क वरती येत असताना नवीन गोलंदाज
एक चांगला फिरकीपटू आहे, परंतु अनुभव थोडासा कमी आहे. लाईन लेंथ वरती मात्र थोडंसं काम करावं लागेल पूर्वेशला. काल थोडासा महागडा ठरला, काही फुलटॉस बॉल त्याच्या माध्यमातून हाताळले गेले होते. त्या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत ना कुठेतरी सुधाराव्या लागतील आपल्या स्वतःची गोलंदाजी अधिकाधिक बेहतर करण्यासाठी, अधिकाधिक उत्तम करण्यासाठी. पहिला बॉल घेऊन मात्र स्ट्राईक वरती यावेळेला आदित्य दळवी. डावखुरे हाताचा फलंदाज विरुद्ध डावखुरे हाताचा गोलंदाज आमने सामने. या वेळेला मात्र रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा जास्त बाहेर जरूर निघाला, परंतु अगदी गाईडलाईन पकडून मात्र गोलंदाजी केली गेली होती या बॉलवर. चांगली लाईन, चांगल्या लाईन सोबत बॉल सरळ जातोय तो यष्टीरक्षक प्रथमेश पवारच्या हातामध्ये. अगदी हँड ग्लोव्स परिधान करून मात्र यष्टीरक्षण करतायत. क्रिकेटच्या मैदानावरती सर्वात सुरक्षित हात जर कुठले असतील तर ते विकेट किपरचे हात असतात. यावेळेला क्रॉस द लाईन आले, शफल होऊन खेळलेला फटका डीप स्क्वेअर लेगवर. फिल्डर मात्र करतोय मिस्टेक. हा झेल हातातून सुटलाय, निसटलाय, धरणीला दान केला गेलाय. जीवनदान मिळतंय आदित्य दळवीला. या क्षेत्ररक्षणातल्या चुका ज्या आहेत त्या तुम्हाला सुधाराव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका खेळ, पकडो कॅच जीतो मॅच. क्रिकेटच्या पटलावरती ही एक चूक मात्र तुम्हाला किती महाग पडू शकते ना, याचं जिवंत उदाहरण आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. तिसारा परेराने मात्र रोहित शर्माचा ज्या वेळेला कॅच सोडला आणि त्यानंतर मात्र 264 धावांचा जो विक्रम त्यांनी रचला, त्यानंतर मात्र तो पश्चाताप तिसारा परेराला झाला असेल की मी का तो कॅच सोडला. काल प्रथमेश आपण जर पाहिलं तर शतकवीर बॅटिंग ज्या वेळेला केली त्यावेळेला त्याच्या सुद्धा 2 कॅचेस सोडल्या होत्या. तर ही कॅच किती महत्वाची आहे बघा. अजित मोहिते आलाय स्ट्राईकवर. बॅकफुट पंच पाहायला मिळेल यावेळेला. स्क्वेअर ड्राईव्ह आणि या स्क्वेअर ड्राईव्ह सोबत 4 धावा. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा, हलकासा लेग ब्रेक पाहायला मिळतोय. बॅकफुटवर सरकले, मागच्या पायावर वेट ट्रान्सफर केलं, जागा बनवली, रूम बनवला आणि तिकडे मात्र कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर हा चौकार अजित मोहितेच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळतोय. 7 चेंडूत 28 धावांवर अजित. संघाची धावसंख्या 29. यावेळेला बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि हो ही अपील पंचांनी उचलून धरली आहे. ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटच्या शोधामध्ये होते, ती विकेट मात्र आता मुक्ताईस पाटणला मिळाली आहे. पूर्वेश खेळाडूच्या खात्यामध्ये मोठी सफलता, अजित मोहितेची विकेट. एक जल्लोषचा साजरा केला गेला मैदानावरती या विकेट नंतर. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलं या बॉलवर. अगदी खोलात टाकलेला बॉल, बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक प्रथमेश पवारच्या शरीराचा वेध घेत मात्र हवेत उसळला आणि त्यानंतर मैदानावरच्या सर्वात सेफेस्ट हँड मध्ये हा बॉल प्रथमेश पवार पकडतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे झेल आणि समाप्त होतोय अजित मोहितेचा खेळ. बडी मछली जाल में फसी. मोठा मासा गळाला लागलाय. अजित मोहितेच्या चेहऱ्यावरती नाराजी पाहायला मिळते आणि प्रथमेशच्या चेहऱ्यावरती मात्र स्माइल आहे या मोठ्या विकेट नंतर. एक महत्वपूर्ण फलंदाज जाळ्यामध्ये अडकलाय. चांगला बॉल पूर्वेश खिराडीकडून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 29 वर 1. 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक राहिलाय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. फलंदाजीसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय श्याम सोलंकी. आणि मुख्य प्रवेशद्वारासमोर जे काही प्रेक्षक आहेत, चिंतामणी इलेव्हनचे जे काही खेळाडू आहेत
आपण जरा थोडंसं बाउंड्री पासून आतमध्ये थांबा. धन्यवाद. आखू टप्प्याचा बॉल या वेळेला श्याम सोलंकी साठी मात्र प्रश्न विचारला गेला होता. इथे मात्र पंचांनी आपला एक उजवा हात बाहेर काढलाय. नो बॉलचा इशारा. बऱ्याच वेळानंतर मात्र हा नो बॉल ओव्हर स्टेपिंग साठीचा मात्र पंचांकडून कळवला गेलेला आहे. पूर्वेश खेराडे ओव्हर स्टेपिंग साठीचा मात्र हा नो बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21. पंचांचं अगदी बारीक लक्ष आहे. डोळ्यामध्ये मात्र मायक्रोस्कोप लावले आहेत आणि बारकाईने निरीक्षण करतायत आमचे दोन्ही पंच. ओहो, चांगला बॉल. या वेळेला फ्लाइट दिली गेली. फ्री हिटचा बॉल होता. स्वस्तात पूर्ण केला गेलाय. श्याम सोलंकीला बीट करतोय पूर्वेश खेराडे. आणखीन एक डॉट बॉल. तीस धावा बनलेले आहेत. पाठलाग करायचा आहे तो मात्र 109 धावांचा. म्हणजे जवळपास अजूनही 79 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. दिल्ली अजून खूप दूर आहे, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. डॉट बॉलने मात्र ओव्हर नंबर 2 ची होती सांगता. 2 ओव्हर नंतर 15 धावा प्रति षटकाच्या सरासरीने धावसंख्या झाली आहे 30. पहिल्या ओव्हरमध्ये काय पाहायला मिळालं आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये काय पाहायला मिळालं. 24 बॉल 79 धावांचं समीकरण मात्र मेगा स्क्रीन वरती आपण बघू शकता. प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण विविध अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्या सोबत आपण या स्पर्धेचं सीधा प्रसारण पाहताय. थेट प्रक्षेपण पाहताय. 24 बॉल 79 धावा. 11 काळा चौकी संघ फलंदाजी करत असताना आता संघर्ष करतोय. बिना संघर्ष कोई महान नहीं होता और जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष हे जीवन मित्रा. जो थांबला तो संपला. इथे थांबायचं नाहीये, प्रयत्न करत राहायचे आहेत. जब तक ना सफल हो चाहे नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना 11 काळा चौकी आदित्य दळवी मात्र आता स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवतोय. स्वतःला मात्र शाबाशी देतोय. प्रथमेश पवार यष्ट्यांच्या पाठीमागून मात्र मार्गदर्शन करतायत. फिल्डिंग सजवतायत. मास्टर माइंड आहेत मुक्ताई स्पाटनचे. ISPL स्टार. पहिल्या पर्वाच्या ISPL चा विजेता संघ टायगर्स ऑफ कोलकाता संघाचे यशस्वी कर्णधार. गोलंदाजी मार्कवर रोहित पोळ. वेगवान बॉल पॉइंटच्या दिशेने. फिल्डर मात्र त्या ठिकाणी आहेत, परंतु रॉकेट शॉट पाहायला मिळाला आदित्य दळवीच्या बॅटमधून. चौकार की षटकार, षटकार की चौकार, तर हा आलाय चौकार आदित्य दळवीच्या बॅटमधनं. वेगाचं उत्तर वेगानं दिलंय. इट का जवाब पत्थर से. वेगवान चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. मनगटी फटका आणि 4 धावा. अगदी गॅप मध्ये हा फटका खेळलेला असताना चौकारासोबत धावसंख्या 34. या वेळेला एक्स्ट्रा कव्हर. इनसाइड आउट. फिल्डर डाऊन दी बॉल. पकडला जातोय का. सुशांत गुरवकडून मात्र ही चुकी अपेक्षित नव्हती. चांगला प्रयत्न, चांगले एफर्ट्स लावले तरी सुद्धा कॅच जरी पकडली गेली नसली तरी मात्र या वेळेला फिल्डिंग खूप चांगली केली आहे. बॉल मधून धावा ज्या येणार होत्या त्या अडवल्या आहेत. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न केला गेलाय. 4 चेंडूत 7 धावांवरती आदित्य. श्याम सोलंकी 3 चेंडू सामने केलेत, परंतु 3 चेंडू मध्ये एकही धाव त्यांना बनवता आलेली नाहीये. 2.2 बॉल नंतर धावसंख्या 36. एका गड्याच्या मोबदल्यात 11 काळा चौकी. नवनाथजी गाढवे आणि दीपेशजी गोपाळ यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना. 11 आणि मुक्ताई स्पार्टन्स यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना. SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 सीझन 2 शिवसेना प्रमुख चषक 2025. खोलात टाकलेला बॉल त्याला सुद्धा खोदून काढलं. खूप चांगल्या पद्धतीने खेळलेल्या हा फटक्यावर धावा मिळतील. 4 4 4 4 चौकार. 115वा चौकार या स्पर्धेतला आणि 14वा चौकार या मॅच मधला आदित्य दळवीच्या बॅटमधून येतोय. ही संपूर्ण माहिती आम्हाला पोहोचवली जाते प्रोलिंग स्पोर्ट्सच्या आमच्या अपडेटर्स कडून. आमचे ऑनलाईन स्कोरर सुद्धा खूप चांगलं काम करतायत. ऑफलाईन स्कोरर सुद्धा खूप चांगलं काम करतायत. मागील 2 दिवसापासून या स्पर्धेसोबत आपल्या करिरोडचा एक गोड आवाज आमच्यासोबत जोडला गेलाय तो अभिषेक पाटील यांचा. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद असतील.
या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय कार्यसम्राट शाखा प्रमुख शाखा क्रमांक 205 जयसिंग अप्पा भोसले. आणि यावेळेला मात्र अप्पांच्या या स्पर्धेला मानवंदना देणारा हा षटकार आदित्य दळवीच्या बॅटमधून येताना मेगा स्क्रीनवरती राजेंद्र शेठ लांजवड यांना सुद्धा आपण बॅनरच्या माध्यमातून पाहू शकाल. आणि त्या बॅनर वरून अगदी फेकलाय बॉल मैदानाच्या बाहेर. तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय. इतक्यात सहजासहजी मात्र हार मानणारे खेळाडू नाहीयेत. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही मॅच. पॉपिंग क्रीजचा मात्र खोलवर वापर करत बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून या 6 धाबा मिळवल्यात आदित्यने. परत मात्र या वेळेला आपण जर पाहिलं तर वाईड लाईन यॉर्कर हा एक उत्तम पर्याय आहे गोलंदाजांकडे शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये. तसं आपण पाहिलं तर मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आपल्या मुंबई पोलीससाठी मात्र लेदर बॉल क्रिकेट सुद्धा रोहितनं खूप चांगलं खेळताना आपण त्याला पाहिलेलं आहे. आणि आज मात्र त्या लेदर बॉल क्रिकेटचा खूप चांगला वापर त्याच्या गोलंदाजीतून आपल्याला दिसून येतोय. यॉर्कर लेंथ बॉल कसे हाताळायचे, अगदी लाईन पकडून गोलंदाजी कशी करायची. परंतु या वेळेला थोडक्यासाठी बचावलं आदित्य. बॉल हातामध्ये येत नाहीये. ओव्हरची होते समाप्ती आहे एकेरी धावेसोबत. आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 30-47 एका गड्याच्या मोबदल्यात. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूत 18 वर बॅटिंग करतोय आदित्य. आणि 18 बॉल मध्ये 62 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल्स टू गो अँड 62 रन्स टू विन. तर थोड्या वेळासाठी मात्र पाण्याची वेळ दिली जाते. मुक्ताईस पाटणचा जर खेळ आपण पाहिला या पहिल्या 3 ओव्हर दरम्यान तर 60 धावा होत्या. एक गडी गमावला होता. इथे 11 काळासगुली संघाची परिस्थिती आपण जर पाहिली तर 47 धावा आहेत आणि एक विकेट त्यांनी सुद्धा गमावली आहे. हे कंपॅरिझन आपण बघतोय पहिल्या आणि सेकंड इनिंगचं. लीग स्वरूपातल्या या स्पर्धा ज्या आहेत अगदी आपण जर पाहिलं तर लाईव्ह ऑप्शनच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना समसमानरित्या या सर्व 10 संघांमध्ये विभागून दिलं गेलं. आणि आपण हा पुतळा पाहताय शहीद भगतसिंग यांचा. ऐतिहासिक असं हे काळा चौकीचं शहीद भगतसिंग क्रीडांगण. क्रिकेटचा मोठा वारसा, क्रिकेटची मोठी परंपरा असलेलं हे मैदान. मागील या हंगामाला सुरुवात झाल्यापासून बरंच आपण आयोजन या मैदानावरती पार पडलेलं पाहिलंय. जवळपास या संपूर्ण हंगामाचा जर विचार करायचा झाला तर 25 ते 30 स्पर्धा या मैदानावरती रंगतात. आणि पावसाळी क्रिकेट सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये या शहीद भगतसिंग क्रीडांगणावरती खेळलं जातं. शिवसेना प्रमुख चषक आपण आज बघत आहात. कार्यसम्राट शाखा प्रमुख जयसिंग अप्पा भोसले साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मात्र या संपूर्ण आयोजन समितीने या स्पर्धेचं आयोजन केलंय. पारितोषिकांकडे सुद्धा लक्ष टाकणं गरजेचं आहे. या स्पर्धेचा जो विजेता असेल त्याला उद्याच्या दिवसात मध्ये उद्याचा हा स्पर्धेचा अंतिम दिवस जो आहे त्यामधून आपण जर पाहिलं तर पारितोषिकांचा वर्षाव या सर्व खेळाडूंवरती होणार आहे. SVPL 2025 स्पर्धेचं दुसरं पर्व. पहिलं पर्व मात्र गतवर्षी आयोजित केलं गेलं. त्यावेळेला शिवडी मुंबईकर शिवाजी दरेकर संदीपजी इंगळे यांच्या संघाने बाजी मारली होती. परंतु या परिस्थितीत आपण जर पाहिलं तर या हंगामामध्ये या पर्वामध्ये शिवडी मुंबईकर संघ आतापर्यंत 2 मॅचेस खेळलाय. दोन्ही मॅचेस पराभूत ठरलाय. आणि मुक्ताईस पाटण यावेळेला आदित्य दळवी 11 काळा चौकीचा हा तारणहार आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. धमाकेदार बॅटिंग आपण बघतोय. येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. काय फटके खेळले गेलेत. आदित्य दळवी इतक्यात हार मानणारा खेळाडू नाहीये. पूर्णतः प्रयत्न करेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, आपलं सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करेल. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. 53 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. प्रयत्न करणं मात्र थांबवायचं नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र फाईट करायची आहे, झुंज द्यायची आहे, लढायचं आहे. पहिलाच बॉल षटकार ठोकला गेलाय. धावसंख्या 50 अप.
53 धावा, 1 गडी बाद. पूर्वेश खिराडी गोलंदाजी मार्क वरती. आदित्य दळवी 9 चेंडू 24 धावांवरती बॅटिंग करत असताना यावेळेला सरळ बॅट फटका सजवला गॅप मध्ये. सीधी बॅट, नो बकवास. आदित्य दळवीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार चौकार. हा क्लासिकल फटका, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह ओव्हर दी अंपायर झेड. 4 धावांसाठी मात्र निघून गेला सरळ समोरच्या दिशेने. थोडासा ओव्हरपिच बॉल आणि त्या ओव्हरपिच बॉलचा पुरेपूर समाचार. धावा मिळतील 4. चेंडू सीमा रेषा पार होतोय फरार. येतोय चौकार. 57, 1 गडी बाद. 109चा पाठलाग. यावेळेला मात्र अगदी बॉलला फॉलो केलं होतं आदित्य दळवीने. जिथे बॉल जातोय तिथे मात्र तो पोचला, परंतु पंचांचा निर्णय जसा येतोय व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये. अवांतर धावेची भर पडते. एक वाईट बॉल, एक नो बॉल आतापर्यंत या इनिंग मधून. या वेळेला मात्र प्रॉपर कनेक्शन नाही आहे. बॅटच्या स्टिकर जवळ बॉल लागलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळते. दुसऱ्या बाजूने श्याम सोलंकीला सुद्धा खातं उघडावं लागेल. 3 बॉल आतापर्यंत फेस केलेत, एकही धाव मात्र त्याला बनवता आलेली नाहीये. 59 धावा 3.5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 3.3 नंतर 59, 1 गडी बाद. 11 चेंडूत 29 वर आदित्य. श्याम सोलंकी 3 चेंडूत एकही धाव नाहीये. हात खोलावे लागतील. श्याम सोलंकी सुद्धा एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे सुद्धा पाहिलं गेलंय. या मैदानावरती मात्र बरेच मोठमोठे फटके त्यांनी अगोदरही खेळलेले आहेत. मागील हंगाम जर पाहिला तर या खेळाडूने गाजवला होता आणि तोच श्याम सोलंकी. कट केला. या वेळेला गॅप मध्ये फटका खेळलाय, परंतु डीप थर्डमॅन, डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये मात्र फिल्डर आहेत. एकच धाव घेतली जाईल. एकेरी धावेसोबत 60 धावा टीमच्या पूर्ण होत आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल या 4थ्या षटकातून. पूर्वेश खिराडीला मात्र पुन्हा एकदा कानमंत्र दिला जातोय. मला वाटतं कुठेतरी फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करण्याची इच्छा आहे पूर्वेश खिराडीची, परंतु प्रथमेश पवार एक यशस्वी कॅप्टन, एक कॅप्टन कूल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलेलं आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण हलवलं जाईल. कव्हर पॉइंटचा फिल्डर एक्स्ट्रा कव्हरवर आलाय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वाईडिश लॉंग ऑफ वरती आलाय. बाकी काही वेगळा बदल केलेला दिसत नाहीये. एक शॉर्ट फाईन लेग आहे, त्याचबरोबर एक डीप स्क्वेअर लेग आपल्याला बघायला मिळतोय. मिड ऑफचा फिल्डर मात्र लॉंग ऑफ वरती पाठवला गेलाय. डीप पॉइंटचा फिल्डर आत बोलवला जातोय. गलीमध्ये एक फिल्डर, एक स्लिप पाहायला मिळते. हो, या वेळेला मात्र परत एकदा खुला टाकलेला बॉल. आणि आमच्या प्रेक्षकांना विनंती, आपण जरा रेलिंग वरचं वजन कमी करा मित्रांनो. हळूहळू रेलिंग मात्र आता पुढे पुढे येत चाललेली आहे. थोडंसं वजन आपल्या पायांवरती ठेवा. रेलिंग्स वर जास्त जोर देऊ नका. वर 1 शेवटचा बॉल शिल्लक असेल. श्याम सोलंकी समोर पंच करतोय. गॅप मध्ये फ्लॅट शॉट आणि शेवटच्या बॉलवर येतोय दर्जेदार SVPL षटकार. धावसंख्या झाली 4 ओव्हर नंतर 67 धावा. इक्वेशन ही मॅचचं जाणून घेऊया. इथून पुढे मात्र आता 2 ओव्हरचा खेळ शिल्लक राहिलाय. 12 चेंडू 30 धावांवर आदित्य दळवी. खूप चांगला फॉर्म पाहायला मिळतोय या खेळाडूचा. 12 चेंडू आणि 42 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. 21 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं इथून पुढे मात्र आता फलंदाजी करावी लागणार आहे. 11 काळा चौकी आणि मुक्ताई स्पाटन
या दोन टीम मध्ये मात्र एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती रोहित पोळ, आणि स्ट्राईक वरती आदित्य दळवी. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता डीप पॉइंट मधून, चेंडूला पाठीमागे पाठवण्याचा प्रयत्न. इथे मात्र मुक्ताईस पाटणचे काही समर्थक उपस्थित आहेत. अगदी या डॉट बॉल नंतर त्यांच्या माध्यमातून टाळ्याही वाजतायत. यशवंत गोरड, जयसिंग मकवाना ही संपूर्ण व्यवस्थापक मंडळी. आणि दरम्यान या वेळेला मात्र डीप मध्ये बॉल जातोय, फिल्डर मात्र तिकडे उपस्थित आहेत. हो, चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन बघायला मिळतंय. 100% देत आहेत आज सर्व खेळाडू. अनिकेत वर्मा, लालबागचा वंडर बॉय, क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण त्याला आता पाहिलं हा थ्रो करत असताना. पुन्हा एकदा मात्र चर्चा होते. ही मॅच मात्र आता वेगळ्या रंगामध्ये आलेली आपल्याला बघायला मिळते. काहीही शक्य आहे या मॅच दरम्यान, काहीही घडू शकतं. क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल नाही हे सांगणं थोडंसं कठीण असतं. क्रिकेटमध्ये कधीच भविष्यवाणी किंवा कोणतंही भाकीत केलं जात नाही. बघूया आता मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा बदल तर केलाय, कितपत फायदा होतोय. विकेटच्या शोधात आहेत, फुल टॉस बॉल हाताळला गेलाय. बॉल जाईल मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो एक षटकार श्याम सोलंकीच्या बॅटमधून. श्याम करतोय आपलं काम. हा षटकार मात्र खूप महत्वाचा होता. आत्मविश्वास वाढवलाय. 5 चेंडूत 7 धावांवर श्याम सोलंकी. 14 बॉल 31 वरती आदित्य. यावेळेला बीमर बॉल असेल का? येस, हा आहे बीमर, आणि बीमर वरती मात्र ठोकला गेलाय. लांब लचक षटकार. हा महत्वाचा षटकार मानला जाईल. या मॅचचा टर्निंग पॉइंट असू शकेल हा बॉल. अगदी हातातून निसटल्याचा भास झालाय हा बॉल हाताळल्यानंतर. रोहित पोळकडून मात्र ही चुकी अपेक्षित नव्हती, परंतु अगदी आपण जर पाहिलं तर शोल्डरच्या ही वरती हाताळला गेलेला हा बॉल खांद्यांच्या वरून त्याला मात्र हुक केलं आणि बॉलला पाठवलं सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अडुसष्ट धावा स्कोर कार्ड वरती आपण आतापर्यंत पाहिल्या होत्या. आता या षटकारात आणि या नो बॉल नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 75 या धावसंख्येवर. 230 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत आलेले बघितले आपण. फ्रीहिटचा बॉल. यावेळेला मात्र बॅटची इनर एज घेतोय श्याम सोलंकी. स्वतःवर नाराजी व्यक्त करतोय. मैदानाच्या आतमध्ये मात्र आता एक चांगली फाईट पाहायला मिळते. कोण जिंकणार, कोण हरणार? चेस केल्या जाणार की डिफेंड होणार? रोखल्या जाणार की ठोकल्या जाणार? बचेगा या बनेगा? अगदी दोन्ही बाजूला समान संधी देणारी ही मॅच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. स्कोर झाला 81 धावा. एकच विकेट आतापर्यंत गमावली आहे अजित मोहिते सारख्या फलंदाजाची, परंतु श्याम सोलंकी आणि आदित्य दळवीने या मॅचला मात्र पूर्णपणे सावरलंय. 8 चेंडू आणि 28 धावा गरजेच्या आहेत. या 8 बॉल मध्ये 4 षटकार ठोकायचे आहेत. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. उंची चांगली गाठतोय, लांबी मात्र कमी पडते. स्वतः रोहित पोळ बॉल खाली आणि मात्र कॉट अँड बोल्ड. श्याम सोलंकी बाद. आणखीन एक विकेटचं पतन. आणि आपल्या सर्व खेळाडू मित्रांना, आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, पाठीमागे समाज मंदिर हॉलच्या बाजूला ज्या टू व्हीलर गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या सर्व गाडी मालकांना विनंती, आपण आता संध्याकाळी तिकडे एक कार्यक्रम आहे, तर तिकडच्या येणाऱ्या पाहुण्यांना आपण येण्या जाण्यासाठी जागा करून द्यायची आहे. आपण तिकडच्या गाड्या त्वरित काढायच्या आणि आपल्या मुख्य मेन रोड वरती आपण गाड्या पार्क करायच्या. ज्यांच्या कोणाच्या टू व्हीलर त्या ठिकाणी आहेत आपल्या समाज मंदिर हॉलच्या लेन मध्ये, त्या सगळ्यांनी मी तिकडनं आपल्याला गाडी काढण्याची विनंती करतोय. पोलिसांची व्हॅन तिकडे आलेली आहे. आपली जर गाडी त्या ठिकाणी असेल तर ती गाडी त्वरित आपण तिकडनं काढायची आहे. ज्यांच्या कोणाच्या टू व्हीलर त्या ठिकाणी आहेत आपण लगेच तिकडे पोहोचायचं.
तर ज्यांच्या कोणाच्या टू व्हीलर तिकडे आहे त्वरित जायचे आणि त्वरित तिकडनं टू व्हीलर काढायचे. दरम्यान मॅचचं समीकरण आता मात्र बदललेलं आपल्याला दिसतंय. श्याम सोलंकी मात्र आउट होऊन माघारी परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी मात्र नवीन फलंदाज संकेत देवरुखकर 11 81 वर 2 7 बॉल 28 आणि यावेळेला संकेत देवरुखकरने फटका खेळलाय. डीप मध्ये मात्र दुष्यंत पाटील क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत एकच धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एकेरी धावेसोबत मात्र 5 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 11 काळा चौकी की मुक्ताईस पाटण, कोण जिंकणार ही मॅच हा सर्वांनाच पडलेला एक मोठा प्रश्न आहे या स्पर्धेतला. मुक्ताईस पाटणने जर हा सामना जिंकला तर पुढील राऊंड साठी मात्र क्वालिफाय करेल, परंतु दुसऱ्या बाजूने डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये 11 काळा चौकी त्यांना मात्र हा सामना जिंकणं गरजेचं आहे. तिसरी मॅच आहे. 2 मॅच मध्ये 1 विजय 1 पराभव त्यांच्या नावावरती लिहिला गेलाय. तर मुक्ताईस पाटण या अगोदरच्या दोन्हीही मॅचेस मोठ्या फरकाने जिंकलेल्या आपण त्यांनी पाहिलेल्या आहेत. चला या पुढील दोन्ही टीम तयार राहायचंय. चिंतामणी 11 आणि अयन स्टार. गोलंदाजीसाठी मात्र आता सुदेश सकपाळ आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपल्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना विनंती आहे की समाज मंदिरच्या गल्लीमध्ये जर कोणी गाडी पार्क केलेली असेल तर आपण तिकडे जायचंय. आपली गाडी त्वरित काढायची आहे. संध्याकाळी तिकडे कार्यक्रम सुद्धा आहे आणि ट्रॅफिक पोलीसची व्हॅन सुद्धा तिकडे आलेली आहे. आपली गाडी जर तिकडे असेल तर ती टोचन करून घेऊन जातील. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आपण लगेच तिकडे जायचं आणि आपली टू व्हीलर तिकडून काढायची आहे. थोडीशी वेगळी फिल्डिंग सजवली आहे. यावेळेला मात्र खोलात टाकलेला बॉल संकेतसाठी. सुशांत गुरवच्या दिशेने बॉल जातोय डीप मिड विकेट मध्ये. एकच धाव पहिल्या बॉलवरती तरी घेतली गेली आहे. 5 चेंडू आणि 26 धावा. सुदेश आनंद सकपाळ आणि समोर मात्र आपण जर पाहिलं तर आदित्य दळवी. 5 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. सगळ्यांनीच मात्र आपले श्वास रोखून धरलेत. हृदयाचे ठोके मात्र चुकवणारा हा सामना असू शकेल. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही मॅच. नवनाथजी गाडवे विरुद्ध दीपेशजी गोपाळ. मुक्ताईस पार्टन्स विरुद्ध 11. प्रथमेश पवार विरुद्ध अजित मोहिते. हा बॉल मात्र मिस केलाय. अपील करतोय परंतु यासाठी मात्र आता पंच काय निर्णय देतील पाहूया. व्हाईट बॉल साठी मात्र बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. आदित्य दळवीने मात्र मागणी केली आहे. कुठेतरी या व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू त्यांनी मागितलाय. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी मधल्या यष्टीवरून बॉल गेला होता. मिडल ऑफ द स्टंप वरून ट्रॅव्हल झालेला बॉल होता. एक व्हॅलिड बॉल असेल, एक लीगल चेंडू, एक फेअर डिलिव्हरी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका येतोय. 3 बॉल. चौऱ्याऐंशी धावा. औपचारिकतेच्या दिशेने मात्र हा सामना वळतोय. औपचारिकता पूर्ण करावी लागेल सुदेशला. आणि हा मोठा फटका सजवलाय परंतु येता येता थोडासा आता उशीर झालाय.
आदित्य दळवीकडून मात्र सुरुवातीला खूप चांगली बॅटिंग केली गेली, परंतु या शेवटच्या षटकादरम्यान मात्र सुरुवातीचे 3 बॉल ज्या वेळेला तो खेळला त्यावेळेला मोठी अपेक्षा असताना मात्र त्याच्याकडून मात्र थोडीशी मिस्टेक झालेली आपल्याला बघायला मिळाली. मोठी खेळी केली परंतु त्या मोठ्या खेळीला काही अर्थ राहिलेला नाहीये. पुन्हा एकदा मात्र प्रेक्षक खेळाडूंना विनंती आहे, आपण आपल्या 2 व्हीलर जरा लवकरात लवकर तिकडे जायचं आणि काढायचे. दरम्यान शेवटच्या 2 बॉलचा खेळ आणि हा बॉल सुद्धा खूप चांगली फिरकी पाहायला मिळते. सुदेश सकपाळ डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल शिल्लक 19 धावा. 1-11 काळा चौकी आणि त्यांच्या विरोधात मुक्ताईस पाटण पुन्हा एकदा एक मोठा विजय आपल्या नावावरती करताना दिसतोय. आणि या बॉल सोबत मात्र हा सामना जिंकलाय मुक्ताईस पाटण. दीपेश गोपाळ आणि टीम मनपूर्वक अभिनंदन. क्वालिफाय करते टीम नेक्स्ट राऊंड साठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मुक्ताईस पाटण साठी. पहिला संघ ज्यांनी मात्र 3 मॅचेस खेळल्या, तिन्हीच्या तिन्ही मॅचेस जिंकल्या आणि पुढील राऊंड साठी मात्र क्वालिफाय झालेत. चला दोन्ही टीम हस्तांदोलन करून घ्यायचंय आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच